नमस्कार. जागृत लोकशाही या आपल्या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आढावा घेऊया देवळाली विधानसभा मतदारसंघ. महाराष्ट्रातील 126 देवळाली विधानसभा मतदारसंघ हा गेले 25 ते 30 वर्ष घोलप यांच्या ताब्यात राहिलेला आहे. अनुसूचित म्हणून म्हणजे हा राखीव मतदारसंघ आहे. राखीव मतदारसंघात याआधी बबनराव घोलप, शिवसेनेचे बबनराव घोलप यांनी जवळजवळ 5 ते 6 टर्म येथे 25 ते 30 वर्ष थोडक्यात या ठिकाणी आपलं प्रतिनिधित्व केलं होतं. 126 मतदारसंघ हा जो आहे हा नाशिक रोडपासून पुढचा भाग बघूर असेल, लहवीत असेल, त्यानंतर इगतपुरीच्या आजूबाजूची काही गावं आहेत, या सर्व ठिकाणचा काही समावेश असलेला हा 126 विधानसभा मतदारसंघ. 126 विधानसभा मतदारसंघामध्ये याआधी कधी चुरस पाहायला मिळाली नाही. याआधी म्हणण्यापेक्षा 2009ला सुद्धा याच्यामध्ये कुठल्या प्रकारची अशी चुरस बघायला मिळत नव्हती. जे कोणी इच्छुक उमेदवार होते त्यांमध्ये खूप मोठ्या मताधिक्यानं जे घोलप कुटुंबियामधले जे बबनराव घोलप होते हे निवडून येत होते आणि हीच सर्व पार्श्वभूमी होती. हाच इतिहास आहे, हा सर्वश्रुत आहे. म्हणजे भुजबळ असेल किंवा सर्वांचा करिश्मा जरी बघितला तर त्या ठिकाणी देवळाली विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र 5 ते 6 टर्म गेली मागच्या 2009ला देखील जे आहेत योगेश घोलप यांनी निवडणूक लढवली होती. 2014 साली जे काही योगेश घोलप आहे त्यांनी निवडणूक लढवली. 2014ला ते विन झाले होते आणि 14 ते 19 ही टर्म योगेश घोलप यांनी देवळाली विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करत पार पाडली. मात्र घोलपांना येथे कायम आंदण मिळालेला हा 126 विधानसभा मतदारसंघ जो आहे, देवळाली विधानसभा मतदारसंघ जो राखीव प्रवर्गामध्ये येतो, या मतदारसंघावर नेहमी त्यांनी आपलं अधिराज्य गाजवलं आहे. देवळाली विधानसभा मतदारसंघ म्हटलं की घोलप यांना ही जागा सुटणारच आणि घोलपांनी त्या जागेवरती आपलं कायम हे दिलेलं होतं. त्यामुळं आता त्याला 2019 साली खिंडार पडलं. म्हणजे 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडनं सरोज आहिरे यांनी निवडणूक लढवली होती. सरोज आहिरे यांचे वडील जे होते ते सक्रिय राजकारणात होते, ते दिवंगत आहेत. तर त्यांनी म्हणजे राजकारणामध्ये येण्याचं बाळकडू हे वडिलांकडनं घेतलं होतं. सरोज आहिरे यांनी निवडणूक लढवायची असं निर्धार केला 2019 साली. राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाकडनं त्यांनी म्हणजे घोलपांना कडवं आव्हान दिलं. घोलपांनी ते आव्हान स्वीकारलं. मात्र त्यांना हे माहिती होतं की घोलप आपल्याला कुठल्याही प्रकारे हरवू शकत नाही आणि त्यांनी एक प्रकारे जाहीर करून टाकलं होतं की आजवर असलेला आमचा जो बालेकिल्ला आहे देवळाली विधानसभा मतदारसंघ, याला कुणीही आलं तरी देवळाली विधानसभा मतदारसंघात बबनराव घोलप किंवा घोलप कुटुंबियांशिवाय पर्याय नाही. हे सगळं चित्र खोडत अखेर सरोज आहिरे यांनी तिथं आपली उमेदवारी करत त्या ठिकाणून निवडून आल्या आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडनं त्या तिकिटावर निवडून आल्यानंतर त्यांनी देवळाली विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व हे विधानसभेवर केलं. ही पार्श्वभूमी जर बघितली 2019ला, तर 2019 नंतर 2024पर्यंत अनेक अशी पक्षाची घसरण आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे सर्वच पक्षांबाबत बोलू आपण. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेसची फुटून ही राष्ट्रवादी काँग्रेस NCP-SP झाली आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार, ह्या दोन पक्षांमध्ये आपल्याला माहिती असेल काय झाडी काय डोंगरच्या पिरियडमध्ये 2023 सालची ही गोष्ट आहे, मागच्याच वर्षी. तर या मतदारसंघामधील ज्या आमदार आहेत, विद्यमान आमदार ज्या सरोज आहिरे आहेत, यांनी अजित पवार गटाकडे जाण्याचा निर्णय घेतला. या अजित पवार गटाला आपलं समर्थन दर्शवत अजित पवार गटाकडनंच आजही त्या सरोज आहिरे अजित पवार गटाकडेच आहेत. अजित पवार गटाने मात्र त्यांचं तिकीट कन्फर्म केल्याचं वृत्त आहे.
म्हणजे सरोज आहिरे यांना पुनश्च एकदा दुहेरी संधी ही राष्ट्रवादीकडनं मिळाली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाकडनं न मिळता ही संधी त्यांना अजित पवार गटाकडनं देण्यात आली आहे, कारण की अर्थातच त्या अजित पवार गटामध्ये आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो अजित पवार यांचा आहे आणि जो त्यांचा जो मित्र पक्ष आहे ज्याच्यामध्ये शिंदेचे उमेदवार आहेत, म्हणजे शिंदे सेना म्हणू आपण, शिंदेची शिवसेना, तर यामध्ये आता अडचण किंवा गल्लत झाली आहे. म्हणजे आता 126 मतदारसंघामध्ये बबनराव घोलपांना अपेक्षा होती की जे शिंदे गटामध्ये आहेत ते स्वतः शिंदे गटात आहेत आणि त्यांना अपेक्षा होती की या सर्व प्रकारामध्ये आपल्याला शिंदे गटा म्हणजे लोकसभेमध्ये त्यांनी शिंदे गटाचंच काम केलं होतं हे आपल्याला माहिती आहे. तर शिंदे गटाच्या म्हणजे लोकसभेमध्ये त्यांनी शिवसेनेचं काम केलेलं होतं शिंदेंचा. तर शिंदेंच्या शिवसेनेकडनं आपल्याला उमेदवारी नक्की मिळेल. ते त्यांच्या म्हणजे 2014 ते 19 या टर्ममध्ये त्यांचे चिरंजीव योगेश घोलप हे आमदार म्हणून होते. तर त्यांनी याही वेळी अपेक्षा ठेवली होती की आपल्याला तिकीट आपण शिवसेनेचं म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचं काम केलेलं आहे तर आपल्याला हे तिकीट आपल्याला मिळणारच याची पूर्ण खात्री ही बबनराव घोलपांना होती आणि त्या दृष्टिकोनातूनच त्यांनी लोकसभेचं काम हे त्यांनी केलेलं होतं. मात्र त्यांना कुठेतरी हे जाणवत होतं की आपल्याला पक्षात डावलण्यात येतंय, म्हणजे योगेश घोलप यांच्या तिकिटासाठी त्यांची जी काही पळापळ चालली होती त्याला कुठेतरी पूर्णविराम लागलाय. कारण की आता जे आपले आहेत त्यांचं बंड आता म्हणजे घोलप यांचं बंड आता होणार आहे. म्हणजे ते तुतारी हातात घेऊन तुतारी फुंकणार आहे. म्हणजे थोडक्यात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या गटामध्ये सामील होत तिथनं तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करताय. अर्थातच सरोज आहिरेंना अजित पवारांनी तिकीट देण्याचं जाहीर केलेलं आहे. त्यांच्या यादीमध्येही त्यांचा समावेश आहे. असं असताना आता आपली गोची होणार, आपलं राजकारण कुठेतरी संपत चाललंय, आपण राजकारणातून संन्यास घ्यावा अशी परिस्थिती तयार झालेली असताना त्यांनी मात्र आता सरतेशेवटी एक निर्णय घेतलाय की आता आपल्याला शरद पवार राजकारण म्हटलं की बंड, आणि मी तुम्हाला याही आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की राजकारणामध्ये ज्या वेळेला निवडणुका जाहीर होतील, ज्यावेळेस याद्या बाहेर येतात त्यानंतर सर्व परिस्थिती बदललेली असते. अजून तर काही 2-4-8 दिवस जायचे, परिस्थिती खूपच बदलणार आहे. कारण की बंडाचं राजकारण बंड हे संपूर्ण महाराष्ट्रात बघायला मिळतंय. आता नाशिकची परिस्थिती जर बघितली, आपण फक्त 126 विधानसभा मतदारसंघ देवळाली जो आहे राखीव मतदारसंघ त्याबाबतच बोलतो. म्हणजे आता तिथे राखीव उमेदवारांना स्थान आहे. आता वंचितचे उमेदवार आहेत, भरपूर आहेत. म्हणजे हाऊस असलेले उमेदवार काही कमी नाही आहे, काही केल्या कमी होत नाही आहे. तर त्या ठिकाणी तब्बल ते झाला. आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघ येथे चुरशीची लढत पाहायला मिळेल. चुरशीची म्हणण्यापेक्षा तिथे इच्छुकच इतके झाले की नागरिकांना ही तोबा गर्दी पाहायला मिळते मतदारांना. ते 126 मध्ये आता येत्या काही दिवसातच आता शरद पवार गटामध्ये घोलप हे प्रवेश करणार आणि जे योगेश घोलप आहे त्यांना तिथून निवडणूक लढवण्यासाठी ते 100% प्रयत्न करणार आहे असं वृत्त मिळतंय. म्हणजे आता त्या ठिकाणी सरोज आहिरे ज्या आहेत त्या अजित पवार गटाकडनं आपली उमेदवारी करणार आहे हे सत्य आहे. आणि आता यानंतर जे घोलप कुटुंबीय आहेत ज्यांना भगदाड पडलं होतं किंवा ज्यांना सुरुंग लागला होता 2019 साली ज्या वेळेला सरोज आहिरे या निवडून आल्या, त्यानंतर त्यांच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली. त्यानंतर जे घोलप आहेत ज्यांनी गेली अनेक वर्षानुवर्ष 5 ते 6 टर्म, ज्याला आपण 25 ते 30 वर्ष त्यांनी देवळाली विधानसभेमधली जी सत्ता आहे ती उपभोगली. मात्र 19ला सरोज आहिरे यांनी त्यांना आव्हान देत थेट त्यांचा पाडाव केला, त्यांचा पराभव केला. मात्र ते जिव्हारी लागलंय बबनराव घोलप यांच्या. त्यामुळं घोलपांनी यावेळेला आता कुठून का असे ना निवडणूक लढायची आणि जिंकायची, जेणेकरून आपलं जे प्रस्थापित आपलं जे राज्य आहे, आपला जो मतदारसंघ आहे, आपलं राजकारणातलं वजन आहे ते कायम तसंच राहायला पाहिजे. यासाठी बबनराव घोलप वाटेल ते प्रयत्न करणार यात शंका नाही.
आणि येत्या काहीच दिवसात, अगदी तुम्हाला 2-4 दिवसामध्ये ही बातमी मिळाली तर नवल नको की बबनराव घोलप यांनी अखेर राष्ट्रवादी पक्ष म्हणजे शरद पवार यांचा पक्ष याच्यामध्ये अधिकृत तुतारी फुंकण्यासाठी प्रवेश केला आहे आणि तिथून योगेश घोलप हे निवडणूक लढणार आहे. त्यामुळे आता येणारं जे वातावरण असणार आहे ते चुरशीचं असणार आहे. कारण सरोज आहिरे यांना दुसऱ्या टर्ममध्ये म्हणजे ह्या सेकंड टर्मला सुद्धा अजित पवारांनी त्यांना सरोज आहिरेंनी काय अशी विधायक कामं केलेली असं काही दिसत नाही. म्हणजे सरोज आहिरेंकडे देवळाली विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती जमाती म्हणजे यांच्यासाठी हा राखीव मतदारसंघ आहे. तो याच्यासाठीच राखीव आहे की येथे जमात त्या पद्धतीच्या आहे आणि तो राखीव मतदारसंघामध्ये तशा प्रकारची कुठली कामं झाली आहेत का, तर एवढा म्हणजे इतका सर्व गोष्टींचा विचार जर केला तर सरोज आहिरेंना कुठल्या बेसिसवरती, कुठल्या निकषांवरती सरोज आहिरेंना अजित पवारांनी पुन्हा त्या जागी बसवलं की उमेदवार म्हणून त्यांनी त्यांना चूज केलंय आपण सांगू नाही शकत. असो, राजकारण आहे. अजित पवारांनी म्हणजे काय कसं राजकारण केलं आहे, फोडाफोडीचं राजकारण कोण करतंय हे सर्व महाराष्ट्राला सर्वश्रुत आहेच. आता मला एकच इथे सांगायचं आहे, जनता सुज्ञ आहे. जनतेनं आपलं जे एक मत आहे, कवडीमोल मत नसून आपली त्या मताची खूप किंमत आहे याची जाण ठेवून जो कोणी आता जे घराणेशाही जे आहे म्हणजे आता बबनराव घोलपांची घराणेशाहीच म्हणून बबनराव घोलपांनी त्यांच्या मुलीला देखील नगरसेवक करून त्यांनी महापौर पण केलेलं होतं. त्यानंतर त्यांचे जे पुत्र आहेत योगेश घोलप यांना देखील त्यांनी 14ला तिकीट शिवसेनेकडून तिकीट आणलं होतं आणि त्यांनी निवडूनही आले होते. 14 ते 19 हे 5 वर्षाची टर्म ही आमदार म्हणून योगेश घोलप म्हणजे त्यांच्याच घरात त्यांनी ती मिळवली होती. एवढंच म्हणायचं आहे की आपलं राजकारण कसं अबाधित राहील, आपला मतदारसंघामध्ये दबदबा कसा राहील आणि आपणच सर्वेसर्वा हे कायमस्वरूपी कसं राहील, वातावरण तयार राहील यासाठी बबनराव घोलप काही सर्वच प्रयत्न करतात. त्यामुळं घोलपांनी काही नवीन असं केलं नाही, मात्र जनता परत घोलपांना उभं करणार की दुसऱ्यांदा ज्या सरोज आहिरे आहेत त्यांना यामध्ये मतदान करणार की नवीनच फॅक्टर इथे जन्माला येणार. कारण की नवीन फॅक्टरचा जर विचार केला तर इथे तगडा असा उमेदवार राष्ट्रवादीचा दिला जाऊ शकतो. मनसेची परिस्थिती आज सांगू शकत नाही. वंचित बहुजन आघाडीचे बरेच लोक इच्छुक आहेत. या सर्व लोकांकडनं म्हणजे हे सर्व उमेदवारांकडनं ह्या मतदारसंघाच्या ज्या काही आशा अपेक्षा आहेत, अडचणी आहेत या सोडवल्या जाऊ शकतात का. त्यामुळं माझं एक आव्हान असणार आहे, देवळाली विधानसभा मतदारसंघ हा वंचित म्हणून, वंचित या अर्थाने म्हणतो की तो रिझर्व्ह कॅटेगरीमधला मतदारसंघ आहे. त्या मतदारसंघामध्ये जी लोकसंख्या आहे, त्या मतदारसंघामधली जी कामं आहे, जी प्रलंबित कामं आहेत, त्या सर्व कामांसाठी आपल्या योग्य उमेदवारालाच निवडून द्या. मग तेथे घराणेशाहीचा देखील विचार करू नका. तेथे तुम्ही दुसऱ्या टर्ममध्ये असलेल्या सरोज आहिरे म्हणजे एक लेडीज फॅक्टर म्हणून किंवा लेडी उमेदवार आहे म्हणून किंवा व्हॉटेवर काही कारण असतील या गोष्टींचा विचार न करता सपशेल सत्सत विवेक बुद्धीचा वापर करूनच आपण मतदान करा. कारण की सत्तांतरण होणं किंवा सत्ता आहे तीच राहणं याला महत्त्व नाही आहे, विकासाला महत्त्व द्या. विकास होणं अल्टिमेटली आपला गोल किंवा आपला अपेक्षा ही विकास असते. त्यामुळे ही आज 8-10 दिवसात 15 दिवसात आपल्या पाया पडण्यासाठी येणार. मात्र तुमची जी विधायक कामं आहेत, तुमची जी अपेक्षित काही प्रलंबित कामं आहेत, प्रलंबित योजना आहेत, ह्या कुठला आमदार आपल्याला त्या आपल्यापर्यंत पोहोचवणार आणि कुठला आमदार आपल्याला वेळोवेळी अवेलेबल असेल. हे आमदार आज ह्या मिनिटाला तुम्हाला रिचेबल मिळत आहेत. म्हणजे हे आमदार आज तुम्ही त्यांना जरी फोन केला नवीन नंबरवरून तरी ते तुम्हाला रिचेबल मिळतील. कारण की त्यांना माहिती आहे आपल्याला निवडणूक लढवायची. एकदा आमदार झाल्यानंतर, निवडून आल्यानंतर त्यांचा PA सुद्धा फोन उचलत नाही. तुम्ही आमदार तुमचा फोन उचलणं अपेक्षा सोडून द्या. त्यामुळं सत्सत विवेक बुद्धीने विचार करून विचारपूर्वकच तुमचं अमूल्य मतदान किंवा अमूल्य मत हे तुम्ही दान करा आणि 126 लोकसभा 126 विधानसभा मतदारसंघ जो आहे तेथे पालट करण्यासाठी आमदार हा आपण आपल्यातून निवडून दिलेला आहे. त्यामुळे तो आपला जनसेवक आहे, तो आपला प्रतिनिधी आहे. या दृष्टिकोनातून विचार करूनच तुम्ही मतदान करा. ते आपले सेवक आहेत, ते आपले नौकर आहेत. आमदार असला तर तो पदाचा पदधारी असतो, मात्र तो आपला नौकर आहे. तो सरकारदारी जो का आपल्या बाजूने तिथे आपली मतं मांडण्यासाठी, आपल्या प्रभागातली, आपल्या संघातली कामं मतदारसंघातली मांडण्यासाठी जात असतो.
विचारपूर्वक मतदान करा. येत्या काही काळात 126 विधानसभा मतदारसंघाचा आढावा मी घेणारच आहे. 126 मध्ये खूप काही विधायक कामं सरोज आहिरेंनी केली असं मला तरी वाटत नाही. खूप प्रलंबित कामं आहेत आणि सरोज आहिरेंनी ज्या काही योजना म्हणजे आता काही दिवसांपूर्वी हायवेचे काही उद्घाटनं केली आहेत. बऱ्याचशा कामांच्या योजना त्यांनी शेवटच्या काळात आचारसंहिता लागू होणार म्हणून त्यांनी जाहीर करून टाकल्यात. कुठपर्यंत ही कामं तडीस जातात हे आपण बघू, कारण आता आचारसंहिता लागू झाली आहे. कामं करणार आहोत याच्यासाठी त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करून घेतली. मात्र आता यानंतर ती कामं पूर्ण होतील का, येणाऱ्या टर्ममध्ये आमदार बदलल्यानंतर तो कामं ती करणार का, किंवा ज्या सरोज आहिरे आहेत वॉटेवर कोणी आमदार जो आहे ज्यांनी सध्या शब्द दिला आहे ती कामं करण्यासाठी त्यांनी भूमिपूजन केली, या सर्व गोष्टी पुढे कंटिन्यू होणार का, हा सगळा प्रश्न, हे सगळ्या अडचणी आपल्याला बघायला लागणार आहेत. त्यामुळे मी आता एकच सांगेन, जाता जाता जी 126 विधानसभा मतदारसंघ जो आहे त्यामध्ये मतदारांनी जागरूक होऊन घराणेशाहीला पण विरोध करा. मी तर सरळ सांगेन, घराणेशाहीने काय होणार आहे, तुमच्यासाठी ते लोक अवेलेबल असतात का? सरोज आहिरे जरी असतील तरी सरोज आहिरे ज्या सेकंड टर्मला आहेत तर त्यांनी खरंच विधायक कामं केली असेल त्यांना जरूर निवडून द्या, किंवा इतरही नवीन तुम्हाला काही फॅक्टर बघता आला तर विचार करूनच मात्र मतदान करा. मी एवढंच इथे सांगेन, येत्या काही दिवसात 126 विधानसभा मतदारसंघाचा मी एकूण 1 ठिकाणचा आढावा घेऊन तुमच्याकडे येणार आहे. बघत रहा जागृत लोकशाही. मी दीपक आपली रजा घेतो. नमस्कार.